हॅलो फ्रेंड, मनीषा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे काजू मसाला। काजू मसाला म्हटलं की आपल्याला हॉटेल किंवा रेस्टॉरंटची आठवण होते, पण आज आपण घरच्या घरीच मी तुम्हाला काजू मसाला कसा बनवते ते आपण दाखवणार आहे। आणि तो खाल्ल्यानंतर तुम्ही पुन्हा हॉटेलमध्ये जाणार नाही, नक्कीच घरी ट्राय कराल ही माझी खात्री आहे। त्यासाठी आपण साहित्य बघूया। 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतले, हे काजू घेतलेले आणि काजू थोडे भिजवून पण घेतलेले, 3 टोमॅटो घेतले कापून, काश्मीरी लाल मिरची पावडर, नंतर आलं लसूण आणि हिरवी मिरची। तर आपण कृती करून घेऊया। काजू आपण तळून घेणार आहोत, त्यामुळे आपल्याला काजूमध्ये क्रंच येणार आहे आणि रिचनेस येईल। असं भाजी खाताना आपल्या इथे थोडंसं असं गोल्डन ब्राऊन करायचं आहे, जास्त असे नाही आहे, मंद आचेवर। ते आपण खाताना असं क्रंची लागतात तर ते सुंदर चव लागते त्याची। आणि वरती आपण भाजी सर्व करताना त्याच्यावर हे ठेवायचं आहे, त्यामुळे दिसायला भाजी सुंदर दिसली की मग खायला पण प्रसन्न वाटतं। हे बघा, असं बारीक गॅसवर असं थोडंसं गोल्डन करून घ्यायचे, जास्त तळायचे नाही। आता यामध्ये आपण कांदा घालणार आहोत या तेलात। पण खूप भाजायचा नाही आहे, फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंतच आपल्याला तळून घ्यायचं आहे। एक 5 मिनिटं हे असं परतून घ्यायचं तेलामध्ये। आपण काजू मसाला रेस्टॉरंट टाईप खायचं आहे तर आपण बाहेरच जातो, प्रिफर करतो बाहेर जाणं, पण असा काजू मसाला तुम्ही घरी नक्की ट्राय करा। तुम्ही हॉटेलमध्ये नक्की जाणार नाही याची मी खात्री देते। या पद्धतीने ट्राय करा तुम्ही। तर बघा, कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे गुलाबीचा। यामध्ये आपण आता टोमॅटो घालणार आहोत। हे सगळं मऊ शिजवून घ्यायचं आहे। आलं लसूण आणि हिरवी मिरची 1 इंच आलं आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। जास्त लसूण आणि आलं घालायचं नाही, त्यामुळे त्याचा उग्र स्वाद येतो। आणि या ठिकाणी आपण एवढे एक 10-12 काजू घालणार आहे रिचनेस येण्यासाठी। तर भाजीला छान रिचनेस येतो भाजी पेस्ट केल्यावर। हे असं मऊ शिजवून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी। आणि इथे आपण कोथिंबीर घालणार आहोत, त्यामुळे आपल्या भाजीला छान सुगंध येणार आहे आणि स्वाद छान लागतो कोथिंबीरीचा। इथे मी सिक्रेट एक हे घालणारे मसाला, तो म्हणजे कसुरी मेथी। ही फ्राय करून अशी मसाल्यात बारीक करून घ्यायची आपल्याला, त्यामुळे आपल्याला छान चव येते रेस्टॉरंट। या ठिकाणी आपण झाकण ठेवून घेणार आहोत।
5 मिनिटं आपण झाकण ठेवून घेणार आहोत. बघा आपला छान टोमॅटो कांदा मऊ झालेला आहे. हे गार करून आपण छान मिक्सरला बारीक पेस्ट करून घेणार आहोत. आता आपण गॅसवर कढई तापत ठेवली आहे आणि तेल तापत ठेवलं आहे. त्यामध्ये आपण तेजपान घालणार आहोत. एक काश्मीरी मिरची पावडर 1 चमचाभर टाकणार आहोत. असं छान परतून म्हणजे त्याचा आपल्याला कलर खूप छान भाजीला येणार. आणि आता हा पेस्ट बारीक फाईन पेस्ट आपण केलेली आहे ते टाकणार आहोत. मसाल्याला कलर छान आलेला आहे. तिखटामुळे असं तेलात तिखट टाकल्यामुळे छान कलर येतो. आता हा आपण परतून घेणार आहोत छान. हे बघा छान तेल सुटलेलं आहे मसाल्याला. आपल्या मसाल्याला या ठिकाणी आपण धणे पावडर टाकणार आहोत. तुमच्याकडे धणे पावडर नसेल तर मसाल्यामध्ये धणे टाकू शकतात. हळद टाकली आहे 1/2 चमचा आणि आपण छान असं परतून घेणार. छान मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आपला मसाला भाजत आलेला आहे, छान होत आलेला आहे. या ठिकाणी आपण काजू घालू दे. आणि ते पण छान असे परतून घेऊ. एक 5 मिनिटं परतून घेऊया. आता आपण हे मसाल्याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी गरम करून ठेवलेलं होतं ते आपण घालणार आहोत. एक ग्लासभर पाणी घातलेलं आहे. तुम्हाला पातळ नाही वाटणार, त्यानंतर घट्ट होऊन पुन्हा छान मसाला ग्रेव्ही होणार आहे. आपण मीठ घालणार आहोत चवीनुसार. आणि आता सगळ्यात शेवटी सिक्रेट मसाला म्हणजे किचन किंग मसाला आपण यामध्ये घालणार आहोत. आता याच्यावर आपण झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ काढणार आहोत. आता आपण चेक करूया. हे बघा भाजी खूप सुंदर झालेली आहे. तवांग पण छान आलेला आहे. आपण ती आता सर्व करूया. छान मसाला झालेला आहे. आपण ती सर्व करूया. आपला काजू मसाला रेडी आहे. हा असं वरतून तळलेले फ्राय केलेले काजू घातले ना ते खाताना खूप क्रंची सुंदर लागतात. असं तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी जरी आवडली असेल ना तर तुमच्या मैत्रिणीला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.